मॅथमॅटिक्स पार्ट 1मध्ये मी सौ रत्नमाला स्वामी पुन्हा एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या पार्ट 10 व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 2. मग हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी मला अपेक्षित एवढंच आहे की तुम्ही प्रॉब्लेम सेट 2 मधले बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व केलेले असावेत. मी फक्त जिथे मला वाटतं की तुम्हाला थोडंसं टफ जाईल तिथे मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करणार आहे. हे MCQ वगैरे किंवा स्टँडर्ड फॉर्म लिहा, हे करा, हे सिंपल प्रॉब्लेम मी काही एक्सप्लेन करत नाही आहे तुम्हाला इथे. ओके, सो आपण स्टार्ट करूया MCQ क्वेश्चन्सनी. फर्स्ट वन, करेक्ट आन्सर. सॉल्व केलं तर तुम्हाला मिळेल आन्सर इज बी. सेकंडचा आन्सर तुम्हाला मिळेल ए. आणि एक्झाममध्ये, बोर्डाच्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. तिकडे तुम्हाला फक्त ते ऑब्जेक्टिव्ह विचारतात. सगळे क्वेश्चन्स अगोदर घेते आहे, देन गो फॉर द व्हॅल्यूज. आता ह्या थर्डमध्ये थोडीशी काळजी घ्यायचं आहे, कारण की घाईमध्ये करताना तुम्ही सॉल्व कराल आणि तुम्हाला आन्सर मिळेल 4. पण नीट जर तुम्ही सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर दोन्ही मिळतात, 0 और 4. तर हे काळजीपूर्वक सोडवायचं आहे. त्याच्यानंतरचं आहे बी आणि शेवटचं 5th वन आहे बी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. याचा आन्सर डी आहे. 7th मध्ये तुम्हाला काढायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढा आणि गेट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा. 8th वन. विल कंटिन्यू इन दिस वे. विच ऑफ द इज फॉलोइंग क्वाड्रॅटिक. आठवा, आपण काय केलं होतं, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला होता. आणि मग एची व्हॅल्यू आणि हायेस्ट इंडेक्सचं पॉवर, अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केले होते. एची व्हॅल्यू चेक केली होती आणि एक्स स्क्वेअर व्हेरिएबलचं हायेस्ट कोएफिशियंट, हायेस्ट इंडेक्स, सॉरी. थर्ड, तुम्हाला जर कुठे अडचण वाटत असेल तर थोडंसं पॉज करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. मूव्हिंग टू द नेक्स्ट. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. Discriminant means value of delta, that is b square minus 4ac. नेचर ऑफ रूट्स काही सांगितले नाहीत लिहायला, त्यामुळे ते काही लिहिलेलं नाही आहे. आता इथे सुद्धा करताना थोडंसं सावकाशपणे करा. मायनस मायनस प्लस होणार आहे. 4 √5 होणार आहे 5, म्हणजे 5 चौक 20. फोर्थ, one of the root is given, we have to find the value of k. One root is -2 म्हणून -2 व्हॅल्यू पुट करायची इक्वेशनमध्ये आणि k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तुम्हाला मिळणार आहे k ची व्हॅल्यू 3. ज्यांना मिळाली आहे खूप छान, मिळाली नाही बघा तुमची कुठली स्टेप रॉंग झाली आहे. मूव्हिंग टू द 5th. 2 root of the quadratic equations are given. We have to frame the equation. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची.
अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची. इथे बीटा आहे, ते चुकून पी झालेलं आहे तिथे. हे इट इज बीटा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा and get your answer. Second, 1 minus 3 root 5, 1 plus 3 root 5. ह्या टाईपचं एक प्रॉब्लेम आपण केलं होतं ॲक्च्युली कॉन्जुगेट पेअरमधलं. मल्टिप्लाय करताना ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. 3चा स्क्वेअर येणार आहे 3, 9 आणि रूट 5चा स्क्वेअर येणार 5. तो होणार 9 5 45. So you will get 1 minus 45, that will be minus 44. Equation x square minus 2x minus 44 equal to 0. Third, 0 and 7, alpha beta, alpha plus beta, alpha into beta, and finally you will get equation. Question number 6, determine the nature of roots of each of quadratic equation. Nature of roots means you have to find the value of discriminant, that is delta, and we were finding that if delta is greater than 0, the roots were real and unequal. थोडंसं रिवाइज करते तुमचं. इफ डेल्टा इज लेस दॅन 0, द रूट्स आर नॉट रियल, and if delta was 0, the roots were real and equal. Okay, nature of roots लिहायचं आपल्याला, बरोबर आहे. So here once again we'll start. First equation, compare with standard form, get the value of ABC and calculate delta, that is b square minus 4ac, and you will get delta minus 59, that is negative, less than 0. So the roots are not real. Second, root 3x square plus root 2x minus 2 root 3. Get the value of ABC, then delta, b square minus 4ac. So you will get delta equal to 26. That delta 26 means greater than 0, that is a positive value. Therefore you will get roots are real and unequal. Next problem, get the value of ABC. After calculating delta, you are getting delta equal to 0. So roots are real and equal. Moving to the next problem, we have to solve the following quadratic equation. They have given you that quadratic equation. 1 upon x plus 5 equal to 1 upon x square. Just doing cross multiply, I am getting x square equal to x plus 5. And in a standard form, you will get x square minus x minus 5 equal to 0. आता बघा, हा प्रॉब्लेम मी फॅक्टरायझेशन मेथडनेही सॉल्व करू शकते का बघूया आपण अगोदर. सिम्पल वेमध्ये याचे फॅक्टर्स पडत नाहीत, बरोबर आहे. मग जर फॅक्टरायझेशनने पडत नसतील तर इझिएस्ट मेथड आहे फॉर्म्युला मेथड. आपण आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते फॉर्म्युला मेथडने सॉल्व करूया. मग फॉर्म्युला मेथडमध्ये सॉल्व करण्यासाठी कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म, गेट द व्हॅल्यू ऑफ ABC and substitute in the formula.
थांबते थोडा वेळ, बघून घ्या तुम्हाला काही स्टेप्स कळत नसेल तर. A1 B-1 C-5. Value of discriminant is 21. So after substituting in the formula, I will get 1 plus minus root 21 upon 2. Take positive and negative 1. So answer will be 1 plus root 21 upon 2 and 1 minus root 21 upon 2. That will be your final answer. Moving to the next problem. X square plus 3 upon 10x or 3x upon 10. It is the same. Minus 1 upon 10 equal to 0. Now, as in the denominator you have a 10. We have to solve this equation in this way. X square. I am going to multiply the whole equation by 10. So 10x square minus 10 into 3x upon 10 minus 10 into 1 upon 10 equal to 0 into 10. So this 10 will get cancelled and you will get equation 10x square minus 3x minus 1 equal to 0. This will be your quadratic equation. So finally you will get 10x square minus 3x minus 1 equal to 0. Solve this quadratic equation by normal factorization method. आता factorization method ने मला factors easily मिळत आहेत म्हणून मी factor method ने केलेले आहे. So you will get 2x minus 1, 5x plus 1 equal to 0. 2x will be 1 or 5x will be minus 1. So x will be minus half plus half actually here. So x equal to half or x equal to minus 1 by 5. So you will get finally the roots of the quadratic equation are half and minus 1 by 5. Next problem. 2x plus 3 bracket square equal to 25. Okay. Actually आता हा प्रॉब्लेम तुम्ही नॉर्मल मेथडने म्हणजे 2x प्लस 3ला ब्रॅकेट स्क्वेअर आहे ह्याला एक्सपांड करून मग पुन्हा ते 25 आपण थोडं तुम्हाला तिकडे दाखवते मी थोडक्यात पाहते कसं येणार माझं. तुम्ही जर सॉल्व करायला घेतलं सिम्पली 4x स्क्वेअर प्लस 3 12x प्लस 9 इक्वल टू 25 तुम्हाला अशी इक्वेशन मिळेल. तुम्ही नॉर्मली काय करणार 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9 मायनस 25 इक्वल टू 0. सो 9 मायनस 25 यू विल गेट 16 बरोबर आहे मायनस 16. मी याला 4ने मल्टिप्लाय करणार 4 1 जा 4 4 3 जा 12 4 4 जा 16. अशी एक ह्या मेथडने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. पण मी आणखीन एक वेगळी शॉर्टकट मेथड म्हणण्यापेक्षा आणखीन सिंपल मेथड घेतलेली आहे. त्या मेथडने जरी तुम्ही केलात म्हणजे या अगोदर जे मी दाखवली त्या मेथडने जरी केलात तरी चालेल. ही पण मेथड पाहून घ्या म्हणजे पटकन तुम्हाला याच्यातनं आन्सर मिळतं. मी 25 ह्या साईडला घेतलं ओके अँड 25 मला परफेक्ट स्क्वेअर मिळालेला आहे ऑलरेडी. सो आय एम गोइंग टू यूज फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. तो फॉर्म्युला मी यूज केला आहे फक्त इथे. सो आय विल गेट 2x मायनस 2 2x प्लस 8. बघा इथे आणखीन थोडं सिम्पल केलं कॅल्क्युलेशन. सो आय विल गेट 2x इक्वल टू 2 और 2x इक्वल टू मायनस 8. सो हियर आफ्टरवर्ड्स सो आय विल गेट x इक्वल टू 2 अपॉन 2 और x इक्वल टू मायनस 8 अपॉन 2. 2 अपॉन 2 विल बी 1 and x will be minus 4. So I will get roots of the quadratic equation as a 1 and minus 4. Okay. Next problem. m square plus 5m plus 5 equal to 0. आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता ह्याला आपण काय करू डायरेक्टली फॉर्म्युला मेथडने सॉल्व करून बघूया. ओके. सो कंपेअर केला ए बी सीची व्हॅल्यू लिहिली
डेल्टाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, आली 5. फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. m इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज and you will get minus 5 plus minus root 5 upon 2. So once I am taking positive, once I am taking negative, and I will get answer minus 5 plus root 5 upon 2 and minus 5 minus root 5 upon 2 are the roots of your quadratic equation. Moving to the next problem. आता नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस 1 इक्वल टू 0. आपल्याला फक्त मुद्दाम हे थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी प्रॉब्लेम आहे हा. आपण काय केलं, 1 × 5 केलं. 5चे काय आपल्याला फॅक्टर्स इझिली मिळाले नाहीत. मग आपण काय केलं, फॉर्म्युला मेथडने चाललो आपण. मग फॉर्म्युला मेथडने सॉल्व करताना मी पहिलं कॅल्क्युलेट केलं डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac. तो आला माझा निगेटिव्ह, मीन्स -16. मग मायनस नेगेटिव्ह आल्यामुळे हा प्रॉब्लेम पुढे सॉल्व करायचा मला प्रश्नच उद्भवत नाही. मग मी डायरेक्टली लिहिणार ॲज बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. हिअर यू आर गेटिंग दॅट बी स्क्वेअर मायनस 4ac दॅट इज -16 इज लेस दॅन 0. देअरफॉर the roots of the quadratic equations are not real. जे बोर्डामध्ये सुद्धा एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही हे डायरेक्टली असं लिहू शकता. लक्षात ठेवा, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ते असे प्रॉब्लेम टाकू शकतात. मूव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0. -3चे फॅक्टर्स टोटल -4 आली पाहिजे. बघा बरं. सो आता तुम्हाला इथे इझी गोईंगमध्ये वाटत असेल 3 × 1 = 3 घेतलं तर 4 येते. पण इथे तुमचं प्रॉब्लेम असा येणार आहे की इथे -3 आहे. आणि जेव्हा मी 3 × 1 = 3 घेणार, मला मिडलचं साईन मोठ्याला द्यावं लागेल. इथे मायनस येईल. ह्या दोघांचं ॲडिशन केलंच तरच मला -4 मिळेल. पण ह्यांचं मल्टिप्लिकेशन हा काय होणार आहे, -3 × -1 काय होणार आहे, +3 होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हे फॅक्टर्स जे तुम्हाला मिळालेले आहेत ते फॅक्टर्स काय असणार आहेत, रॉंग असणार आहेत. बरोबर आहे. म्हणून मी ह्याला जाते फॉर्म्युला मेथडने. सो कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म, गेट द व्हॅल्यू ऑफ ABC and get the value of discriminant. After getting value of discriminant, substitute in the formula x equal to -b plus minus root b square minus 4ac upon 2a. Substitute the values. आता इथे केलं, सबस्टिट्यूट केल्यानंतर मला मिळालं 4 प्लस मायनस √4 × 7 अपॉन 2. हा 28 होता. 28ला मी केलं 4 × 7. हा 4 बाहेर निघाला. बरोबर आहे. 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर. सो इट विल बिकम 4 प्लस मायनस 2√7 अपॉन 2. आणि मग ह्या न्युमेरेटरमधनं मी 2 कॉमन काढला. 2 कॉमन काढल्यावर मला आत मिळालं 2 प्लस मायनस √7. म्हणून ती नेक्स्ट स्टेप आली अपॉन 2. मग आता 2 कॅन्सल होईल. अँड आय विल गेट आन्सर 2 प्लस मायनस √7. सो वन्स आय एम टेकिंग पॉझिटिव्ह अँड सेकंड टाइम आय एम टेकिंग नेगेटिव्ह. सो 2 प्लस √7, 2 मायनस √7 आर द रूट्स ऑफ युअर गिवन इक्वेशन. लक्षात येते. नेक्स्ट प्रॉब्लेम. Find m if the equation m minus 12x square plus 2 × m minus 12x plus 2 has real and equal roots. आता रिअल आणि इक्वल रूट्स केव्हा असतात, when delta is 0. म्हणजे तुम्हाला डेल्टा काढावा लागेल. डेल्टा काढण्यासाठी ABC काढावं लागेल. ओके. कम्पेअर करा. कम्पेअर केल्यावर आपल्याला मिळणार आहे a = m - 12
b equal to 2 bracket m minus 12 and c will be 2. Okay, so first of all we will calculate value of delta b square minus 4ac. b square means 2 into m minus 12 bracket square minus 4 into a m minus 12 c is 2. आता इथे बघा 2चं स्क्वेअर होणार आहे 4 m minus 12 ब्रॅकेट स्क्वेअर तसंच ठेवले 4 2 जा 8 करून घेतला आणि m minus 12 तसंच ठेवले. मी ह्याला सगळं आता ठेवते असंच. ओके, आता ह्याच्यामध्ये काय केले नीट बघा अगोदर. मी ह्या दोघांमधनं काय केले 4 इंटू m minus 12 कॉमन काढले. सिम्पली तुम्हाला दाखवते नीट बघा इथे. ह्याच्यामधनं मी काय केलं 4 m minus 12 कॉमन काढला. फोर इंटू m minus 12 कॉमन काढलं. ओके, मग इथे स्क्वेअर असल्यामुळे एक m minus 12 राहिला. हा m minus 12 ऑलरेडी कॉमन काढलेला आहे. हा इथं 8 राहिला. मग राहिलं काय 2 आणि मिडलची साईन मायनस. सो आय एम गेटिंग दिस स्टेप नाव. आर यू गेटिंग नाव? सो आय विल गेट 4 इंटू m minus 12 m minus 14. So you will get 4 into m minus 12 m minus 12 minus 2. आता ही स्टेप कशी लक्षात आली असेल तुम्हाला. सो 4 into m minus 12 m minus 14. But roots are real and equal. So delta 0. So 4 into m minus 12 m minus 14 0. 4 will go 0. ह्याला सॉल्व करा. You will get m equal to 12 or m equal to 14. पण quadratic equation मध्ये m minus 12 आहे. If I'll put m equal to 12, the whole quadratic equation will become 0. Okay, so we cannot take m equal to 12. म्हणजे m 12 का घेऊ शकत नाही ह्याचं सिम्प्लिफिकेशन दिले बघा. So finally answer will be m equal to 14. Next, sum of the two roots of quadratic equation is 5 and sum of their cube is 35. Find the equation. आपल्याला इक्वेशन काढण्यासाठी अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा लागतं. बरोबर आहे. पण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी दिली आहे 5. मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब यूज करून आपल्याला काढावा लागेल अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू. आणि हा फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवला होता आठवा. अल्फा प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. आठवलं का बघा हा फॉर्म्युला मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं. ह्याच्यामध्ये आता मी फक्त व्हॅल्यू पुट करते आहे. 5चा क्यूब 125 प्लस इक्वल टू 35 प्लस 15 अल्फा बीटा. 35 तिकडे जाईल मायनस होईल. सो 15 अल्फा बीटा इक्वल टू 90. अल्फा बीटा इक्वल टू 90 अपॉन 15. 15 सक 90. सो अल्फा बीटा इक्वल टू 6. बरोबर आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा 5 आणि अल्फा इंटू बीटा येणार 6. आपल्याला जे हवं होतं ते मिळालेलं आहे. नाव सबस्टिट्यूट व्हॅल्यू इन द रिक्वायर्ड इक्वेशन. सो यू विल गेट रिक्वायर्ड इक्वेशन x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. आता यानंतर मी इथेच थांबते आहे. आता पुढचा जो पार्ट असणार आहे आपला तो असणार आहे आपला लास्ट पार्ट क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला. सो त्या पार्टमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीट करणार आहोत आणि आपण नेक्स्ट पार्टमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन संपल्यानंतर तुम्ही ह्या चॅप्टरचा व्यवस्थित अभ्यास करा. ओके, काही डाऊट असतील तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही टाकू शकता. ओके, धन्यवाद.